पवार यांच्या कात्रजमधल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातले 1-2 नाही तर तब्बल 12 पैलवान सज्ज झालेत। विविध वजनी गटांमध्ये मिळून या संकुलाच्या 53 पैलवानांनी शट्टू ठोकला। कात्रजच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला भेट देऊन या संकुलाची वैशिष्ट्य आणि तिथल्या पैलवानांची तयारी जाणून घेतली आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी। अर्जुन काका पवार महाराष्ट्राच्या भारतीय कुस्तीमध्ये अतिशय मोठं नाव आदरानं घेतलं जाणारं नाव केवळ महाराष्ट्र भारतातलीच नाही तर आंतरराष्ट्रीय मैदानं गाजवली तर काका पवारांनी। पण कुस्तीमधून निवृत्त झाल्यानंतर देखील काका पवारांनी महाराष्ट्रातल्या कच्च्या बच्च्यांसाठी एक स्वप्न पाहिलं आणि या कात्रजमध्ये पुण्याजवळच्या कात्रजमध्ये उभं केलं आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल। आणि या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातली ही मंडळी हे कच्चे बच्चे आता तयार होत आहेत। नवीन कुस्ती पैलवान घडतायत या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात। या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातून महाराष्ट्र केसरीसाठी तब्बल 12 पैलवान महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढणार आहेत। आणि त्या व्यतिरिक्त जे अन्य गट आहेत या सगळ्यामध्ये मिळून 53 पैलवान लढणार आहेत। काय नेमकं आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात होतं, कशा पद्धतीने प्रशिक्षण चालतं, काय नेमकं कशा पद्धतीने इथं सिनियर पैलवान काका पवार जे 35 वेळा इंटरनॅशनल स्पर्धेसाठी गेले की त्यांचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल आवारे असतील, उत्कर्ष काळे असतील, हे जशी पुढची चालतील त्या पद्धतीने मागणी पैलवान तयारी करत आहे। महाराष्ट्र केसरीला 53 मल्ल खेळणार आहे, 12 ओपनला खेळणार ही गोष्ट दुर्मिळ आहे। कारण याचा आमचं ध्येय ऑलिम्पिक इंटरनॅशनल हे आहे, त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत पोहोचणं एवढं अवघड नाही। योगेश पवार आपल्या समवेत आहे। योगेश काय सांगशील, कशा पद्धतीने तयारी आणि महाराष्ट्र केसरी यंदा या तुमच्या संकुलात येणार किती विश्वास आहे? आम्ही 12 जण आंतर महाराष्ट्र केसरीसाठी खेळणार आहोत। आम्ही खूप प्रॅक्टिस केलेली आहे। आमच्या तालमीतच गदा येणार आम्ही, आमचे कष्ट सांगतात। मुझे उम्मीद है इस बार जो गदा हमारे अखाड़े में आएगा अंतर्राष्ट्रीय में, क्योंकि हमारे गुरुजी काका पवार साहब और रणदीप साहब पवार वगैरह सभी ने काफी प्रैक्टिस कराई है। सुबह 4 बजे से 7 बजे तक प्रैक्टिस, फिर 10 बजे से 12 बजे तक, फिर शाम की प्रैक्टिस। तो मुझे उम्मीद है इस बार कि गदा यहीं पे आएगा। रणदीप सिंह जी, आप क्या कहेंगे, कितनी उम्मीद है इस साल की गदा यहीं पे आएगी? कष्ट कराने में हमने कोई कमी नहीं छोड़ी है। बाकी कुश्ती पर डिपेंड करता है। सेकंड में फैसले चेंज होते हैं और 99% हमारे को विश्वास है कष्ट के हिसाब से कि गदा हमारे को आनी चाहिए। कुस्ती हा असा खेळ आहे की कुस्ती या खेळामध्ये कधीच भविष्यवाणी करता येत नाही। आणि मला वाटतं इथे सगळ्यात अनुभवी कुस्तीपटू कोण आहेत तर ते रणधीर सिंग पोंगल आहेत। म्हणूनच आपल्या अनुभवाने सांगतात की महाराष्ट्र केसरीत देखील कुठल्याही लढतीविषयी भविष्य